me a god. You call me a god. तर कसे आहेत मित्रांनो, मजेत ना. आम्ही तुमचा लाडका चिंता पवार घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ म्हणजे नवीन तशी नाही, विसर्जनाचीच व्हिडिओ आहे. आणि आज आमच्या गणपतीचा 5वा दिवस, म्हणजे आमच्या गणपतीचं विसर्जन. पण यंदा असं झालं की आम्हाला विसर्जन करायची इच्छाच होत नाही कोणाला पण. आणि सर्वप्रथम तर मी देखावा दाखवलेला नाही, पण तो पण दाखवणार आहे. त्यात पण आम्ही जे सगळं केलेलं आहे ते घरी बनवलं आहे. लोकांना खरंच नाही वाटत की आम्ही घरी बनवलेलं आहे, तर ते पण दाखवेन मी तुम्हाला. आणि सोबतच माझ्या घरातले पण आहेत, दाखवा जरा. या इकडे, या पुढे या, लाजू नका. हे आपले द फेमस वडापाव वाल्याविषयी, वडापाव के लिए किधर भी कुछ भी. आपला काका कसं वाटलं तुम्हाला या वर्षीचं डेकोरेशन आणि सगळं बोलतात ते स्ट्रक्चर डिझाईन? डेकोरेशन खूपच छान आहे. आणि विशेष म्हणजे ओरिजिनल आपण बालाजीला आलोय असं प्रत्येकालाच वाटतंय. म्हणजे तुझ्या मेहनतीला खूपच यश आलंय असं मला वाटतंय. यश तर आहे मेहनतीला, पण मेहनत करून घेणारा पण तोच आहे. आणि या काकेस आहे, या लाजायचं नसतं, तुम्ही पण फेमस व्हाल एक दिवस. तर ह्या आमच्या काके साहेब, तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन? खूपच छान बनवलं ऍक्च्युली. टाकाऊपासून ज्या वस्तू ज्या टाकून दिल्या असतात त्याच्यापासून पण एवढं सुंदर की त्यांनी ते त्याच्यामध्ये देवाचं स्वरूप दाखवले. ते पण एवढं सुंदर आहे ना की ते आपण कधीच त्याचा विचार नाही करू शकत की ह्या गोष्टीपासून सुद्धा देव बनवू शकतो असे. बघा सगळ्यांचंच मध्ये. आणि जे पण आले, काका तू ये रे, थांबशील तर चालेल, फ्रेम मोठी आपली. तर हे आमचे काका काकी. आणि जसं तुम्हाला बोललो, सगळे कोण पण येत, भटजी पण आले. भटजींचं पण तेच म्हणणं आहे की त्यांचं तर कुलदैवत होतं तिरुपतीवाला, ते तर बघूनच थक्क झाले. जो येतो तो खुल्या तोंडाने तारीफ करतोय की एवढं चांगलं डेकोरेशन आहे. आम्हाला मुंबईत राहून तिरुपती बालाजीला गेल्यासारखं वाटतंय असं प्रत्येकाचं उद्गार येत आहे. त्यामुळं खरोखर चिंतनच्या मेहनतीला यश आले असं आम्हाला वाटतंय. आईचा पण त्यात मुलाचा वाटा आहे असं मला वाटतं. आणि आई साहेब आता तुम्ही पण येऊ शकता. हा, तर या घरगुती डेकोरेशनच्या ज्यांच्यामध्ये मोठा वाटा आहे माझ्या बरोबरीने, त्या आमच्या आई साहेब. आई साहेब, कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन बनवल्यानंतर आणि लोकांचे त्याच्यावर काय म्हणतात मत जाणून कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. खूप नाही, पहिले आपण जी मेहनत केली त्याला यश आलं. लोकांनी जेव्हा बोललं तेव्हा आपल्याला वाटलं की आपण मेहनत केली त्याला खूप यश मिळाले. नक्कीच देवाची कृपा आहे, त्यांनी म्हणून घेतलं. आपण जी मेहनत केली त्याला देव त्याच्यात त्यांना देव दिसला, हेच खूप महत्वाचं आहे. हा बरोबर. ते पण आहे की आम्ही बनवलं त्यामध्ये त्यांना देव दिसतं, म्हणजे ते मोठी बातमी आहे, मोठी यश म्हणता येईल त्या डेकोरेशनचं. तर रडू नका तुम्ही, बोलायचं नाही. तुम्ही जे आज काम केलं, ह्या कामाला तुमच्या खूप म्हणजे तारीफ भेटली. हे अश्रू नक्की त्याचेच आहेत का? ते अश्रू त्याचेच का आनंद अश्रू विसर्जन? आहेत, आनंद अश्रू आहेत की आपण केलं त्याचं लोकांना खूप छान वाटलं. काहीतरी चीज झालं, काहीतरी त्याचं चीज झालं. खूप म्हणजे वाटत नव्हतं आम्हाला पण करताना की एवढं सुंदर होईल, पण ते देवानेच आमच्याकडनं करून घेतली तेवढी मेहनत आणि ते यशस्वीरित्या पाडून घेतलं. मग दरवर्षी तुम्ही असाच आम्ही वेगवेगळे देखावे करत राहाल, ह्याच्यापेक्षा अजून काय युनिक तुमच्या माइंड मध्ये आहे? आता देव जशी बुद्धी देईल तसं आम्ही करण्याचा दरवर्षी प्रयत्न आमची करू. एक संकल्पना असते की आमचा बाप्पा येणारा तो एक वेगळ्या रूपात दिसावा, एक वेगळ्या डेकोरेशन मध्ये दिसावा. आम्ही थोडं ह्यांनी चालू केलेलं आहे आणि आता हे एवढं मोठं डेकोरेशन झालंय, त्यामुळे त्यात देवाचाच वाट आहे. आम्ही काय बोलणार नाही. चिंतन तुझा काका म्हणून तुला आणि तुझ्या आईला बेस्ट ऑफ लक देतो की असंच नक्कीच. तुम्ही भविष्यात वेगवेगळे काहीतरी युनिक करा आणि लवकरात लवकर तुम्ही जागतिक फेमस व्हा. नक्की. त्याची कृपा असली तर जागतिक फेमस काय, वर्ल्ड फेमस पण व्हावी. प्रयत्न धन्यवाद. करू. कॅमेरामॅन शरद पवारांसोबत रुपाली पवार, थँक्यू. तर आता आपल्यासोबत तिसऱ्या फ्रेम मध्ये परत आहेत आपले पप्पा. तर तुम्हाला कसं वाटलं आपलं डेकोरेशन बघून आणि तुमचं काय मत आहे? मस्त. एकदम बायकोने आणि पोरांनी केलेली मेहनत फळाला आली, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्या अशाच जास्तीत जास्त त्यांच्याकडून संकल्पना चांगल्या होत हीच इच्छा प्रार्थना. आज तुमचा 5 दिवसाचा गणपती जात आहे, तर तुम्हाला गणपती बाप्पाला काय सांगायचं आहे? पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. नक्कीच. थँक्यू. चला आता नेक्स्ट फ्रेम आकाश पवार साहेब. या आकाश पवार साहेब. सगळ्यांना भेटणार. कोण आले का बाहेर?
हाफच आहे ना. असू दे हाफच आहे आणि ना. माझी ते त्या घरी लगेच चेष्टा मस्ती करते. काय मम्मी बोलती गाबा अशी माहिती आहे ना? चालू आहे चालेल. चालू ठेवलं चांगलं भाऊ, चांगलं. तर आता चौथ्या फ्रेम मध्ये आपले भाऊ, माझे मोठे भाऊ आकाश रमेश पवार जे आहेत. तर सर तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन? खूप छान. माझ्या मित्रांना पण सगळ्यांना आवडलं डेकोरेशन. जे कोण पाहुणे आले सगळ्यांना आवडलं. माझं यावर्षी काय हातभार नव्हता, पण माझं मार्गदर्शन चोख होतं एकदम तुमच्या वाटेत. मग असंच तुमच्या भावावरती तुमचं लक्ष असू द्या. आहे कायम राहणार. आणि दरवर्षी दरवर्षी याच्यापेक्षा चांगलं डेकोरेशन करू. नक्कीच. गणपती बाप्पा मोरया, मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. ए, तर चिकन. जसं तुम्ही बघू शकता, हे आपला डेकोरेशनची फर्स्ट फ्रेम आहे. तुम्ही हा बघू शकता, हा पूर्ण फ्रेम आहे जी आम्ही बनवलेली होती. ह्याच्यामध्ये फक्त जे थर्माकॉलचे डिझाईन आहेत त्या फक्त बाहेरच्या, बाकीचा जो मागे कार्डबोर्ड आहे त्यामागे त्याच्यावर टिश्यू पेपर मारून स्ट्रक्चर बनवलेलं आहे की त्याचं रूप यावं. आणि इकडून असा गेलं पुढे की हा आमचा गोड बाप्पा इथे बसलेला आहे. आणि ही अशी फ्रेम होती खरं तर, की इथे असे खाली ठेवलं तर त्यामागे तिरुपती बालाजी दिसतील. आणि हा पहिला आहे आमच्या बाप्पाचा गाभारा, जो तुम्ही बघू शकता असा. आणि हा आमच्या बाप्पाची सुंदर मूर्ती. हा खरं तर हारामुळे तिच्या आतमधला जो हार बनवून घेतला आम्ही तो दिसत नाही एवढा नीट, पण तुम्ही बघू शकता हा आमचा बाप्पा किती सुंदर आहे. ते डोळे बाप्पाचे. होईल, आपण ह्याच्यावर सोडू. आणि बाप्पाच्या मागे आहे तिरुपती बालाजींचा गाभारा. आणि या गाभाऱ्यात पण ह्या मूर्तीवर पण सगळं आम्ही स्वतः वर्क केलं आहे. जे वरचा मुकुट आहे ते पण आम्ही बनवलं आहे. आणि जे बालाजींचं तोंड आहे जे बनवलेलं आहे ते गौरीच्या मुखवट्यापासून बनवलेलं आहे. आणि बाकीचे सगळे दागिने झाले, सर्व काही झालं ते आम्ही घरी बनवले. पूर्ण मूर्तीपासून सगळं, धोती नेसवण्यापासून ते वरचे हार वगैरे सगळे बनवलेले आहेत. आणि हा सोन्याचा जो हार दिसतो जो असं चमकचमक करतोय तो पण आम्ही घरीच बनवलेला आहे. हात पण घरी बनवलेले आहेत. आणि बाजूला ते शंकम चक्रम ते पण आम्ही घरी बनवलेलं आहे. धोती नेसवण्यात ह्यांचा खूप मोठा वाटा आहे. तर धन्यवाद मंडळ, आभारी आहे तुमचं. असंच कार्य करत राहा. बाप्पा तुम्हाला यश देव. ओके. धन्यवाद. ते हे कर. आता बाप्पाची शेवटची आरती चालू होणार आहे विसर्जनाची. 5 दिवस कसे गेलेत कळलं नाही कोणालाच, कारण कालही म्हणजे असे दिवस जातात. आणि आता आरती चालू होईल, ती पण रेकॉर्ड करतो आणि भेटू. मोर्या मंगलमूर्ती मोर्या, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी जळके माळ. जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबन्य वेणुनाद क्षेत्र काळा, सुवर्णाची कमळे वनमाळा गळा, जाई रत्ना पायी राणी या सकळा, ओवाळी तो राजा विठोबा सावळा. जय देव जय इंद्रमाता मुकटी झाली, कारुण्य सिंधू भव दुःखारी, तुझ विण शंभो माझ कोण दारी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, भेटे वितो मस्तक जाक जानी, देते तुझे सद्गुरूपा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, व्यंकटरमण गोविंदा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि पुढच्या वर्षी गणराया, आम्ही 5 दिवसामध्ये तुझी जी भक्ती सेवा काय केली असेल ती मान्य करून घे. काय चुकी झाली असेल तर क्षमा कर. आम्हा सर्वांना सुख, शांती, समाधान, आनंद आणि चांगलं आरोग्य लाभू दे. हे तुझ्या चरणी आमच्या सर्वांकडून विनंती मी अर्पित करतो. ती मान्य करून घे आणि तुझी कृपा दृष्टी आमच्या सर्वांवर राहू दे. बोला गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. आता सगळे बसून इथे देवाला सांगणार त्यांच्या मनात काय, सगळे सांगणार आहेत त्यांच्या मनात काय 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 व्हायला पाहिजे. आता आमचे मोठे बंधू ते काय मागतायत बरं, ते काय मागतायत बरं बघू. टिंग टिंग टिंग.
मधीच काय पण बोलते गप. तू Exclusive remix. काय पाहिजे बाहेर?
हे बघा ह्याच्यात व्हिडिओ बरोबर नाही आला, माझी चूक नाही, मला काढता येत नाही. हा बोल. मग तू तिकडे जा, त्याला काढायला लाव ना, तो काढतो ना चांगले, तोंड काढ. माझं पोट मध्ये येईल ना मग ते मोबाईल मध्ये. एखादा बारीक असला पाहिजे. मोरया मोरया. ती चालू आली ती बाहेर घ्या. त्या दोन्ही एका साईडला. एका साईडला नको ठेवू, तिथे ठेवायला लागलं. तिथे ठेव. दोघांनी दोन्ही बाजूनी धरून पुढे जायचं, माहिती आहे ऐकलं ना, पाठ आपला हे माहिती ना, हात बोट पूर्ण पाटामध्ये. भाऊ इकडून पाटांमध्ये तुम्ही तिकडून हात लावा रे तो दोघांनी. छोटा पाठ काढून मोठ्या पाठावरच ठेवा ना. खूपचा मोठा. गणपती बाप्पा मोरया. खालचा पाठ मोठा आहे खरं ना रे? गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. या. हळूहळू या. उभा व्हिडिओ काढतात ना रे. आडवा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. अगरबत्ती घेतल्यात का तुम्ही? ताटात ठेवल्या नाही. आपण बघू शकत आहात इथे बसलेले आहेत चिन्मय पवार, अमरांचे छोटेसे पुत्र. आणि इकडे आमचा आत्महल्ला फॅन नाव आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपल्या घरचेच लेट करतात ते. मी जातो गाडी काढतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. बाप्पा बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. बाप्पा बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. इथून आतलं. हे पकड पकड फोन पकड. आता पाठ पकडा. सोड 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 सोड. मला बसू दे. कीर्तन अंगावर धर का? वरती बघ. आम्ही हात लावले. काय बरं ए ब्रेक दाब ना. नाही काय वर घ्यायला सांगितलं तुला का? काय वर घेतला? झाला का? आम्ही घ्यायला गेलाय तो भेटला का तुम्हाला? हे बघ रे, त्याला सांग ना. बघ ना तिकडं. दिसतंय सगळं. थोडा सरळ कर ना, तुला दिसत नाही काय. वाईड अँगल मध्ये आली आहे ना, दिसते ना मूर्ती वगैरे. जरा असं दिसतंय का बघ. हा थोडा असा मी नाही दिसत ना जास्त. हा बस. तर तुम्ही बघू शकता आम्ही विसर्जनला चाललोय. बाप्पा माझ्या अंगावर आहे आणि आपले ड्रायव्हर, नेहमीचे ड्रायव्हर नाही, यावर्षी पहिल्यांदा आहेत म्हणजे यशदादा गायकवाड. पाव पाणी येते. तर आता आपण जाऊ, स्टे कंटिन्यू, मजा करू. हे चालू आहे ना, मग गाडी कोण लावली? पप्पा डॅडी. स्कूटी घे, बाईक घे, कारण आता माणसं जास्त आहेत, गाडी कमी आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. आई बाबा
गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया. त्याला ह्याला बरोबर थांबा जरा. काढ मोबाईल कडे पुढून पकडायचं माहिती आहे ना एकाने वरती आतला मुकुटाच्या इथं. थांब जरा, काय नको. कुठे घातलं वरती 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 येतं असं. तू हात काढ. पकड मग. खाली पाटाच्या खाली हात घाल. पाटाच्या हात खाली हात घाल. वाकडी ओ या हा हा झालं झालं. थांब, थांब, पकड असं. पकडलं का? गणपती बाप्पा मोरया. मोरया. पाठ पकडा हो बाप्पा. हात जायचं नाही. फ्लॅश लाव ना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. हिरे दैद मुक्त शोभतो बरा रुंजून तीनू कुणे चरणी गाग. देवायला आशीर्वाद दे. नीट रे नाक घास नाक. नाक घास नाक. आशीर्वाद देते देव तुला. हा कान बंद कर. आकाश दादा गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा 1 2 3 4 1 2 3 4 तुझा पुढं चालेल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता पुढच्या वर्षी गणपती चालले गावाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. खाली पाठ छोटा आहे. एक समोरून फोटो काढ ना भावा. उभा राहा. अरे नाही आडवा सरळ काढ ना फोटो. बाप्पाचा विसर्जन सोहळा चालू झाला ना. उभा काढ. हा आडवा काढ. तर लय जड अंत करणारे आम्ही त्याला बाप्पाला हे देऊ. आणि काय जाय चालू. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. पुढच्या वर्षी गणपती चालले गावाला. अरे गणपती चालले गावाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि पुढच्या वर्षी अरे गणपती चालले गावाला. अरे गणपती चालले गावाला. अरे गणपती बाप्पा